नमस्कार, मी निलेश गालांडे, एक स्टुडंट काउन्सलर. तुम्हाला मी परवा व्हिडिओ केलता, आसक्तीचे काय दुष्परिणाम असतात, त्यातून त्या व्यक्तीचा आणि पर्यायाने समाजाचा कसा विध्वंस होतो हे सांगण्याचा मी प्रयत्न केलता. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगितलेलं होतं की आसक्तीविरहित विवेकीपणाचे जीवनात किती फायदे आहेत. तसे अगणित फायदे आहेत. त्यातले प्रमुख मी सांगणार आहे. तत्पूर्वी आसक्ती म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. आसक्ती ही प्रमुख 3 गोष्टींची कारणं असतात, अवलंबन असते आसक्ती. एक म्हणजे पदार्थ, व्यक्ती आणि वस्तू. आता पदार्थ म्हणजे काय, तर आपल्याला चांगलं चुंगलं खायला मिळलं किंवा आपल्याला एकदम व्यसन असतं, ते व्यसन मिळलं तरच आपण आपल्या जीवनात खरा आनंद प्राप्त करू शकतो. किंवा ते नाही मिळलं तर आपल्याला आपलं मानसिक संतुलन बिघडतं, आपल्याला निराशा येते. किंवा एखादी वस्तू, समजा ही भौतिक वस्तू आहे, ही भौतिक वस्तू असेल तरच आपण आपलं आनंदी जीवन जगू शकतो. किंवा ही गोष्ट असेल तरच आपण आपलं ध्येय गाठू शकतो. हीच गोष्ट आपल्याला जास्त संरक्षण देते, अशी समज. किंवा एखादी व्यक्ती जीवनात असेल तरच आपण आनंदी राहू शकतो. किंवा आपलं जीवन उद्देशहीन आहे, त्यातून जर आपल्याला नैराश्य येत असेल तर आपल्याला आसक्ती आहे असं समजावं. माफ करा, पण हे खरं आहे. आता आसक्तीविरहित विवेकी जीवन म्हणजे काय, प्रथम आपण विवेकपण म्हणजे काय किंवा विवेकी बुद्धी म्हणजे काय हे समजून घेऊ. असत्य आणि असत्य काय आहे, नित्य आणि अनित्य काय आहे, योग्य आणि अयोग्य काय आहे, माझं हित कशात आहे आणि अहित कशात आहे, नैतिक म्हणजे काय आणि अनैतिक म्हणजे काय, याच्यातील फरक ओळखण्याची मनाची क्षमता, जी बुद्धी असते, त्याला आपण विवेकीपण म्हणतो. आणि हा विवेकीपण सर्वांकडेच असतो. तर प्रथम म्हणजे आसक्ती विरहित जीवनाचा एक फायदा महत्त्वाचा म्हणजे ज्या वेळेस तुम्ही आसक्ती आणि आसक्ती विरहित विवेकी जीवन याच्यामधला फरक ओळखता, त्यावेळेस तुमच्यात जागरूकता येते. आणि अहंकार आणि जागरूकता एकत्र वास्तव्य कधीच करत नाही. हा पहिला फायदा आहे की तुमच्यातला अहंकार निघून जातो. दुसरा फायदा आहे की तुमच्याकडे विवेकीपणा असल्यामुळे तुम्ही जी प्रलोभने आहेत, ते उदाहरणार्थ वास्तुशास्त्र, जन्मकुंडली, न्यूमरॉलॉजी, असे काही शास्त्र आहेत, यांना तुम्ही प्रलोभनाला बळी पडत नाही. महत्त्वाचं ते, कारण वास्तविक जीवनाचा आणि याचा तसा काहीच संबंध नाही असं तुम्हाला जाणवतं, त्याच्यामुळे तुम्ही याला बळी पडत नाही. किंवा देवासमोर कोंबडा कापणे, बोकड कापणे, हा तुम्हाला बोंधूपणा, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा तुम्हाला मूर्खपणा वाटतो. हा म्हणजे पूर्ण तुम्हाला खरं जीवन काय आहे हे विवेकीपणातून तुम्हाला लक्षात येतं. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा जोडीदार निवडताना त्याचा उंची कशी आहे, रंग कसा आहे, तो दिसतो कसा, किंवा तो सशक्त आहे का अशक्त आहे, याच्यापेक्षा तुम्ही त्याच्या विचाराच्या दृष्टिकोनाला जास्त महत्त्व देता. तो विवेकीपणा आहे. तुम्ही परिस्थितीचा स्वीकार करता. आता समजा मी इथं बसलोय, चांगली रूम आहे, चांगलं, आणि काही कारणास्तव मला झोपडीत पण जायची वेळ येऊ शकते, तर तो स्वीकार करणं आणि त्यातही तुम्ही आनंदी राहणं हा महत्त्वाचा फायदा आहे. आता ह्याच्यात तुम्ही वेगळा अर्थ काढू शकाल, पण मी परत तुम्हाला याविषयी समजून सांगेन. आणि समजा मी आता 100-200 किलोमीटर प्रवास करतोय, समजा माझा ॲक्सिडेंट झाला तर मला मरण येऊ शकते. तसं देवाने हे चांगलं शरीर दिलं आहे मला, निरोगी,
याचं देवाचं मी सशक्त शरीर दिले, आभार मानतो, पण माझे दोन्ही हातपाय गेले किंवा डोळे गेले, तरी या परिस्थितीचा स्वीकार करून मी माझा आनंदी जीवन परत जगण्याचा प्रयत्न असणं म्हणजे याला आपण विवेकीपणा म्हणतो. विवेकीपणाचे बरेच फायदे आहेत. आता हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, तर याच्यावर मी परत अजून सांगणार आहे. तत्पूर्वी आसक्ती म्हणजे काय, जर तुम्हाला असं वाटत आहे म्हणजे रडत आलो माणूस रडत जाणार, हे आसक्ती विचारातून येतं. मी रडत आलेलो आहे, मी आनंदात जाणार, हा आपल्याला विवेक सांगतो. थँक्यू.